नमस्कार। आज रेसिपीने पाहता मी इथे व्लॉग घेऊन येणार आहे आणि नवी मुंबईच्या आसपास जे लोक राहत असतील त्यांच्यासाठी एकदम सुंदर ही जागा आहे। तुम्ही नक्की व्हिजिट करा। मी पूर्ण डिटेल व्हिडिओ सांगणार आहे, लोकेशन सांगणार आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। खूप मस्त आहे आणि पाऊस पडत आहे आता, त्यामध्ये पण पावसात पण हे छान वाटते। खूप बघू शकता वातावरण इथे खूप छान आहे। त्याचबरोबर तुम्ही हिवाळ्यात पण जाऊ शकता इथे। आता इथे आम्ही रेडी झालेलो आहे। अचानकच ठरलं होतं आम्हाला, त्यामुळे निघायला 12-1 वाजले। काही हरकत नाही, तुम्ही जर नवी मुंबईमध्ये राहत असाल तर पोहोचायला जास्त वेळ लागत नाही। पनवेलपासून आहे हे 20 ते 22 किलोमीटर पुढे। तर आता इथे मी तयार होऊन आम्ही खाली आलेलो आहे आणि आता आम्ही निघणार आहोत। तर आता इथून जवळ असल्यामुळे आम्हाला फक्त 20-25 मिनिटच पोहोचायला लागले। थोडंसं तुम्ही थोडं बेलापूर खारघर त्या साईडला राहत असेल तर 5-10 मिनटं एक्स्ट्राचे पकडून घ्यायचे। आणि त्याचबरोबर मी काहीच खाल्लेलं नव्हतं आणि खिचडी होती रात्रीची, तिला मी फोडणी मारली होती। मला फार आवडते रात्रीची खिचडी फोडणी मारून, मी डब्यात आणली होती ती मी खाणार आहे। आता खाऊन झालेला आहे आणि व्हिडिओ आता मी तुम्हाला दाखवते। त्याचबरोबर पोरांनी हे झोका बांधलेला आहे छोट्यासाठी मागं, ती मागं दोघंजण खेळता आहे। कोणाजवळ लहान बाळ असेल तर त्यांच्यासाठी बेस्ट आहे हे। मी जेव्हा माझा मोठा मुलगा लहान होता प्रवास करायचा तेव्हा असंच बांधून द्यायचे आणि ब्रेक लागले की ऑटोमॅटिक झोका पण बसतो, त्यामुळे झोका द्यायची गरज पडत नाही। तर लहान बाळांसाठी बघू शकता तुम्ही, आयडिया ही चांगली आहे। तर आता आम्ही इथे चाललेलो आहे, खोपोली मार्गे तुम्हाला इथे जायचं आहे। आता खोपोली इथून खूप पुढे जातं, त्याच्या अलीकडेच ही जागा आहे। तिथून पुढे खोपोली भरपूर लांब आहे, त्यामुळे हे बिलकुल जवळ आहे आणि इतकी छान जागा आहे। तर आज इथे आपण चाललेलो आहोत। पंचयातन मंदिर नढाळ येथे लागतं। हिरानंदानी कॉम्प्लेक्स तुम्हाला दिसला असेल आणि पाऊस पडत पण आहे, त्यामुळे हे मी थोडीशी पावसात इथे छोटूला थोडीशी मज्जा करून घेतलेली आहे, पण हे सेफली तुम्ही करा। तर आता आम्ही इथे पोहोचलेलो आहे। खूप लवकर आम्ही 20 ते 25 मिनिटात इथे येऊन गेलो होतो आणि मुंबईमध्ये एवढी छान जागा तुम्ही नक्की व्हिजिट करा इथे। तर नढाळ म्हणून इथे गाव लागतं, तिथे हे आहे। हे अशी स्कूल तुम्हाला दिसेल, लगेच तुम्हाला लक्षात येईल आणि गुगल मॅपवर पंचयातन मंदिर टाकलं की लगेच तुम्हाला ते येऊन जातं। त्यामुळे आता इथे आम्ही आलेलो आहे, पार्किंग करणार आहे, पण आधी इथे पहिले उतरणार आहोत कारण पाऊस खूप चालू आहे। जागा खूप सुंदर आहे, क्लीन आहे, स्वच्छ आहे। नक्की व्हिजिट करा, एक दिवस येण्यासाठी तुम्हाला काहीच लांब नाही आणि खूप जागा एकदम मस्त आहे। तुम्ही इथे काय काय भेटतं काय काय नाही मध्ये सगळं तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। इथे टोटल 5 मंदिरं आहेत, तर सगळे मी तुम्हाला इथे आता वरती जाऊन दाखवणार आहे। चप्पल वगैरे इथे बाहेर काढावं लागतात आपल्याला आल्यानंतर। आणि एरिया बघू शकता तुम्ही किती मस्त आहे आणि पाऊस पडतो आहे तरी पण पावसात मी इथे व्लॉग केला आहे। नंतर ते भिजले होते मी थोडी, कारण नंतर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही छत्रीचे काय हाल झाले ते। तर आता इथे आम्ही वरती जाणार आहोत। वरती जाण्यासाठी हा रस्ता आहे आणि खाली येण्यासाठी तिकडनं यावं लागतं। आता इथे आम्ही आल्यानंतर मी इथे वरती चप्पल वगैरे आम्ही काढलेल्या आहेत आणि आता इथे मी वरती जाणार आहोत। तर सगळं मी तुम्हाला वरचा नजारा वरती गेल्यावर दाखवते। खूप सुंदर आहे, एवढ्या जवळ आहे नवी मुंबईमध्ये ही जागा आणि इतकी छान स्वच्छ आणि एकदम मस्त वाटतं इथे आल्यानंतर। पाऊस पण पडत होता, एकदम वातावरण छान झालेलं होतं, ढग सगळे दिसत आहे तुम्हाला डोंगरावर उतरलेले आहे। तर नक्की तुम्ही व्हिजिट करा आणि व्लॉग आवडल्यास व्लॉगला नक्की शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना ही जागा समजेल मग। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करू शकता। तर आता आम्ही इथे आलेलो आहोत आणि इतकं छान वातावरण घेऊन काय बघू आणि काय नाही असं झालेलं होतं, पण त्यात पण मी सगळं पटपट तुम्हाला व्हिडिओमध्ये इथे आता दाखवून देणार आहे पुढे। तर तिकडे एरिया कॅन्टीन आहे खाली, तुम्ही बघू शकता, ते मी तुम्हाला पुढे दाखवते तिथे काय काय भेटतं ते। तर आता इथे आपण आलेलो आहोत। पहिलं मंदिर आपल्याला लागलेलं आहे ते आल्या इथं साईबाबाचं मंदिर इथे आपल्याला लागतं आणि त्यानंतर तिकडे पण काही अशा लेण्यांसारखे इथे वॉल तयार केलेले आहे, तिथे पण खूप छान आहे। तर आता पहिले आपण दर्शन घेऊया आता आणि नंतर मग पुढचं एक मंदिर मी तुम्हाला आता इथे दाखवत जाते। तोपर्यंत सगळा एरिया तुम्हाला मी इथे आता दाखवून दिलेला आहे, पाहूनच तुम्हाला यावं वाटेल। इतकी छान आणि इतकी जवळ आहे ही जागा, वेळ पण लागत नाही जाण्यासाठी आणि त्रास पण होत नाही काहीच, आणि एकदम स्वच्छ आणि क्लीन आहे एकदम। तर नक्की तुम्ही व्हिजिट करा, तुम्हाला खूप आवडेल। आता पाऊस चालू आहे त्यामुळे ह्या सीझनमध्ये जास्त चांगलं वाटतं। तर बॅक साईडला मी तुम्हाला मंदिरात जाण्याच्या पहिले मंदिराच्या बॅक साईडला मी तुम्हाला पहिले जाऊन दाखवते। खूप मोठी जागा आहे, एकदम मस्त आहे आणि एका मागे एक असे मंदिर तिकडे बनत गेलेले आहे। तर सगळे मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे। पहिले घेतले आम्ही साईबाबाचं दर्शन इथे घेणार आहोत।
तर बघू शकता मंदिरमध्ये पण खूप मोकळं मोठं छान आहे आणि खूप क्लीन स्वच्छ आहे एकदम, आणि एकाच ठिकाणी सगळं दर्शन तुम्हाला इथे होऊन जातं. तर आता इथे आणि त्याचबरोबर मुलांना पण अशा थोड्याशा सवयी लावल्या की त्या पण मुलांना चांगल्या लागतात. तर बघू शकता तर साईबाबाचं दर्शन झाल्यानंतर मी जाणार आहे पुढच्या मंदिरात. तर पुढचं मंदिर आहे मयुरेश्वर गणेश मंदिर. तर गणपतीचं मंदिर, गणपती बाप्पाची मूर्ती खूप छान आहे मध्ये केलेली आणि एकदम पीस असं एकदम शांती वाटते इथं आल्यावर. मंदिरामध्ये आल्यावर असं मला नेहमीच फील येतं, एक एनर्जी येते की आपल्याला खूप शांती वाटते. त्यामुळं तुमच्या मुलांना पण आत्तापासूनच सवय लावा, कारण आजकाल जमाना खूप वेगळा होत चाललेला आहे. त्यामुळं आपणच आपल्या मुलांना संस्कार द्यायचे. हे व्लॉगसाठीच नाही सांगते मी, नॉर्मल पण रोजच्या ज्या आपल्या रोजच्या आपण जे पूजा वगैरे करतो ते आपल्या मुलांनाही सोबत घेऊन बसायचं, म्हणजे त्यांना पण समजतं मग सगळं. आणि आता इथे गणपती बाप्पाची मूर्ती बघू शकता किती छान आहे. मला एकदम इथं एकदम असं पीस, एकदम शांती वाटली इथे आल्यावर, खूप छान वाटलं. तर मध्ये जाण्याला अलाउड नाही आहे, पण मी थोडासा हा छोटा मुलगा आहे तो मध्ये गेला होता आणि मग त्यांनी मध्ये जाऊन इथे दर्शन घेतलं होतं, कारण त्याला बाप्पाच्या तिथे जाऊन पाया पडायचं होतं. गणपती बाप्पा खूप फेवरेट आहे त्याचा. गणपती बाप्पा, हनुमान बाप्पा सगळेच त्याला आवडतात तसं. आणि आता इथे दर्शन घेऊन झालेलं आहे. किती सुंदर मूर्ती आहे आणि मंदिर एकदम मस्त आहे, तुम्ही बघू शकता. आणि प्रत्येक मंदिराचे तिथे आल्यानंतर त्यांचे स्पेशल मंत्र खाली लिहिलेले आहे, तुम्हाला दिसत असेल गोल्डन याच्यावर. तिथे ते मंत्र तुम्ही बसून वाचू शकता. नॉर्मली आपण रोजच म्हणतो तेच मंत्र आहेत. आणि आता हे दर्शन झाल्यानंतर पुढच्या मंदिरात मी जाणार आहे, जे की मला विश्वास आहे खूप, आणि ते आहे संकटमोचन हनुमानाचं मंदिर. खूप छान आहे हे पण मंदिर. सगळं यांनी वाईट केलेलं आहे, मूर्ती पण, मंदिर पण, आणि आतले सगळं व्हाईटच केलं आहे. त्यामुळे एकदम छान शांती वाटते इथं आल्यावर एकदम. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता, दर्शन वगैरे घेऊ शकता. एकाच ठिकाणी सगळे मंदिर तुम्हाला मिळून जातील. आणि त्याचबरोबर तुम्ही पिकनिक स्पॉटसाठी पण इथे येऊ शकता, असं ग्रुपने किंवा मग मुलांना घेऊन असं तुम्ही इथे येऊन दर्शन पण होतात आणि तुमची पिकनिक पण चांगली होऊन जाते मग. आणि त्यानंतर पुढं आहे नढाळेश्वर महादेव मंदिर. तर नढाळ गावामध्येच हे मंदिर बांधलेले आहे. आता महादेवाचं मंदिर आहे, तिथं मध्ये जाऊन आम्ही दर्शन घेणार आहे. तर आता इथे पाया वगैरे पडून घेतल्यानंतर आतमध्ये जायचं आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर माझ्या लहान मुलांनी ती घंटी उचलून वाजवायला चालू केली, तर थांबतच नव्हता. दर्शन वगैरे घेतलेलं आहे त्यांनी इथे सगळं. तर महादेवाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मी इथे फायनली दर्शन आता त्यांचं झाल्यानंतर मी घेतलेलं आहे इथे दर्शन. त्याला सांगितलं दर्शन घे असं असं कर, तो माझ्यासोबत करत होता, मग पाया पडत होता. आणि तुम्हाला तुमचा जास्त कोणत्या देवावर विश्वास आहे हे पण मला कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करून सांगा. तर आता इथे आम्ही बाहेर आलेलो आहे, इथून बाहेर. आणि त्यानंतर थोडं बाहेर आल्यानंतर मी शूटिंगमध्ये बसतो, तो याच्यावर बसून गेला होता. त्याला म्हणलं उठ लवकर, कोणीतरी रागवेल, पण आता लहान बाळ आहे, त्याला लहान बाळांना आवडत नसतात, म्हणून मी त्याला लगेच उतरवून घेतलं होतं त्याच्यावरून. आणि त्यानंतर आता इथे आहे ही भवानी माताचं मंदिर. खूप सुंदर आहे, हिला साडी वगैरे खूप सुंदर घातलेली होती देवीला. तर सगळे मंदिर तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातात. खूप छान वाटतं इथे आल्यावर, त्यामुळे नक्की व्हिजिट करा. खोपोलीच्या रस्त्याला लागल्यानंतर खूप जवळ आहे, म्हणजे तिथून पुढं खोपोली भरपूर लांब आहे. अलीकडेच हे मंदिर तुम्हाला नढाळ गावामध्ये लागतं. आणि त्यानंतर दर्शन घेऊन झाल्यानंतर आता इथे बाहेर तुळशी वृंदावन वगैरे लावलेलं आहे, त्या साईडला मी जाणार आहे. पाऊस पडत आहे आणि त्यानंतर मुलं त्यांचे खेळत होते. मी तिकडचा एरिया तुम्हाला दाखवून देते त्या साईडचा. तुळशी किती सुंदर आलेली आहे बघू शकता तुम्ही. तर आता इथून पुढे इथं खूप छान वाटतं आल्यानंतर, एकदम छान आहे जागा ही. त्यानंतर इथून पुढे मी जाणार आहे, तुम्हाला थोडं एरिया दाखवून देते. आणि त्यानंतर खाली कॅन्टीनचा पण एरिया. माझी तुम्ही इथे बघू शकता काय झालं होतं ते. माझी छत्री इथं हवा इतकी चालू होती की छत्री पूर्ण त्याची पण तुटायला आली होती. माझी तर छत्रीचे हाल बघू शकता तुम्ही कसे झालेले आहे. पूर्ण छत्री तुटून गेली होती, ती इतकी हवा चालू होती इथं. खूप
खूप मस्त जागा आहे, त्यामुळे तुम्हाला म्हणते मी व्हिजिट करा. आणि आता इथून पुढे नंतर आम्ही खाली कॅन्टीनमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवणार आहे. कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ह्या साईडने वरती यावं लागतं, कारण परत खाली जाताना त्या साईडने जाऊ नका, तिथे भिंत बांधलेली आहे, परत तुम्हाला वर यावं लागेल. त्यामुळे जाताना तुम्हाला ह्याच साईडने खाली जावं लागणार आहे. आणि त्यानंतर खाली गेल्यानंतर कॅन्टीनमध्ये तुम्हाला इथे वडापाव मिळतो, खाण्यासाठी भजी मिळतात आणि त्यानंतर चहा मिळतो यापैकी, आणि पाणी मिळतं. वडापाव आणि भजे इथे तुम्हाला 10-10 रुपयाला इथे वडापाव मिळतात तुम्हाला, आणि बिस्लरीची बॉटल पण 10 रुपयाला मिळते. त्याचबरोबर चहा जो आहे तो हा इथे तुम्हाला फ्री मिळणार आहे चहा. त्यामुळं इथे तुम्ही आणि गुरुवारी जर तुम्ही इथे याल तर गुरुवारी तुम्हाला इथे भंडारा असतो, तो भंडारा तुम्ही इथे जेवण करू शकता. किंवा तुम्हाला अन्नदान करायचं असेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही पहिले सगळं सेटिंग त्यांच्याशी बोलून इथे तुम्हाला अन्नदान करायचं असेल तर गुरुवारच्या दिवशी तुमच्याकडून तुम्ही भंडारा इथे देऊ शकता. तर त्या सगळा एरिया मी तुम्हाला दाखवून दिलेला आहे, खूप मस्त वाटत आहे. आणि त्यानंतर थोडंसं इथे आल्यानंतर मी तुम्हाला दाखवून देते, मला खूप आवडलं हे गोष्टी इथे ठेवलेलं आहे मांडून, मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. आता तुम्ही बघा किती सुंदर वाटतं बघितल्यावर, आणि मुलांना पण आपण शिकवलं तर कळतं. तर मला हे एवढं जो त्यांचा शोकेसमध्ये ठेवलेला आहे हा पोर्शन जास्त आवडला, म्हणून मी याची पण शूटिंग करून घेतली आणि तुम्हाला दाखवलं. आणि त्याचबरोबर आपल्या इथे बुक्स पण ठेवलेले आहेत. जर तुम्हाला ॲक्च्युली ते विकण्यासाठी नाही त्यांनी मांडून ठेवले आहे, तिथे कोणी नव्हतं त्यामुळे मी विचारलं नाही, त्यामुळे तुम्हाला मी फक्त दाखवून दिलेलं आहे. पुस्तकं पण इथे त्यांनी खूप छान छान ठेवलेले आहे, जे की आता कोणाला त्यापैकी बऱ्यापैकी माहिती पण नसतील पुस्तकं. त्यामुळं आपल्या ह्या परंपरा कंटिन्यू करण्यासाठी आपणच इथून पुढं आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे असं मला वाटतं. तर तुम्ही बघू शकता इथे तुकाराम महाराजांची गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, सगळं आहे इथे. खूप छान वाटतं इथे आल्यानंतर. त्यानंतर आम्ही कॅन्टीनला आलेलो आहे, ती पण इतकी क्लीन आणि स्वच्छ आहे कॅन्टीन, तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर आता इथे मुलांनी खाल्लेला आहे वडापाव, आणि जसं मी म्हणले की वडापाव तुम्ही बघू शकता 10 रुपये, पाणी 10 रुपये. आणि त्यानंतर भज्याची मला रेट माहीत नाही, कारण मुलांनी आणि मिस्टरांनी आणले होते, त्यामुळे आता हे इथे खात आहे. टेस्टी आहे वडापाव खूप, पण चहा तुम्हाला फ्री आहे. त्यानंतर चहा पण आम्ही घेतला होता, मस्त चहा आहे एकदम. आणि त्यानंतर पाऊस पण पडत होता आणि चहा प्यायला खूप छान वाटत होतं पावसात, त्यामुळे सगळ्यांनीच, छोटं बाळाने पण माझ्या नाही म्हणतं कधी पित नाही पण त्याने चहा पिला इथे. तर तुम्हाला व्लॉग कसा वाटला? व्लॉग आवडल्यास तुम्ही नक्की बघा पूर्ण शेवटपर्यंत, आणि त्याचबरोबर तुम्हाला आवडल्यास तुम्ही लवकर व्हिजिट करा. व्हिजिट केल्यास नक्की कमेंट करून सांगा कसा आहे व्लॉग. आणि आता तुम्ही फोटो बाकीचे मी काढून ठेवले आहे, ते फोटोज तुम्ही सगळे इथे बघू शकता आता. तर आता असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. एक व्लॉग असेल, रेसिपी असेल, किंवा अजून दुसरं काही असेल, किंवा शॉर्ट्स असेल, तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नोटिफिकेशन तुमचं मग मोबाईलवर येत जाईल, आणि मग माझ्या रेसिपी किंवा व्लॉग किंवा व्हिडिओ जे पडतात ते मिस होणार नाही. तर भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.